दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवारी नाशिकमध्ये महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्यासह नाशिक जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत सकाळी 10:30 वाजता हॉटेल डेमोक्रेसी त्र्यंबक रोड नाशिक येथे महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच यावेळी उद्योग मंत्री माननीय नामदार श्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद देखील घेण्यात आली। दुपारी 12:30 वाजता हॉटेल डेमोक्रेसी नाशिक येथे पत्रकारांशी माननीय श्री उदय सामंत यांनी संवाद साधला। महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राची उद्योग भरारी म्हणून 7 कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्यातला एक कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये सगळी असोसिएशन उपस्थित होती। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतले लाभार्थी उपस्थित होते, विश्वकर्माचे लाभार्थी उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समन्वयामध्ये आम्ही 2.5 वर्षामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय काय केलंय त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र मागची 2 वर्ष 1 नंबरला आहे। या 3 महिन्यामध्ये देखील 75,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट परकीय ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि हे सगळं आपल्या मार्फत जनतेच्या समोर यावं। आणि काही लोक उद्योग विभागाच्या बद्दल जसा लोकसभेमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीचा करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याला पुराव्यानिशी उत्तर आमच्या उद्योग विभागानं महाराष्ट्रात 7 ठिकाणी दिलेला आहे। उद्योग गुजरातमध्ये गेल्याचा सारखा जो अपप्रचार होतो त्याच्यावर विधानसभेमध्ये जे श्वेतपत्रिका काढलेली आहे, व्हाईट पेपर काढली, त्या व्हाईट पेपरवर विधानसभेमध्ये त्याला विरोध करण्याचं धाडस देखील विरोधकांचं झालं नाही। याचा अर्थ जे प्रकल्प बाहेर गेलेले आहेत हे सगळे त्यांच्या कालावधीमध्ये गेलेले आहेत। 18 महिने कॅबिनेट सब कमिटी त्यांच्या कालावधीमध्ये होऊ शकले नाही आणि आज उद्योजकांच्या मध्ये पण बसून मी पत्रकार परिषद घेतोय। आजच्या कार्यक्रमामध्ये उद्योजकांनी देखील सांगितलं की विद्यमान उद्योग मंत्री 7 ते 8 वेळा नाशिकमध्ये येऊन उद्योजकांशी चर्चा केली, पण 7 वर्ष जे उद्योग मंत्री होते त्यांनी 7 मिनिटं देखील नाशिकला दिलेली नव्हती। हे मी सांगितलेलं नाही, मी ही राजकीय टीका करत नाही, परंतु जे उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांचं हे मत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योग विभागानं जी इन्व्हेस्टमेंट नाशिकमध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे ती देखील मोठी इन्व्हेस्टमेंट नाशिकमध्ये येते। ती आता महिंद्रा मधली आहे की दुसऱ्या कुठच्या कंपनीची आहे ते थोडं आपण सिक्रेट ठेवू, पण मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये नाशिकला इंडस्ट्री देण्याचा निर्णय हा राज्य स्तरावर आम्ही घेतलेला आहे आणि त्याची प्रचिती काही दिवसामध्ये तुम्हाला येईल। या संपूर्ण परिसरामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलेलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला 317 कोटी रुपये आम्ही नुसते मंजूर केले नाही तर त्याची कामं देखील पूर्णत्वाकडे जात आहेत। त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रीचं अँकर युनिट, फक्त MIDC ही जागा वाटपाची एजन्सी नाही तर त्या जागेवर उद्योग विभाग उभा करून तिथं इन्फ्रास्ट्रक्चर देखील देणारी एजन्सी आहे हे दाखवण्यामध्ये आमची MIDC यशस्वी झाली। आम्ही परिवहन विभागाच्या ST महामंडळाच्या बस स्थानकांना देखील निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्यामुळे उद्योगांकडे येणाऱ्या कामगारांची कनेक्टिव्हिटी अतिशय सुलभ होईल या दृष्टीने देखील महाराष्ट्रामध्ये काम केलंय आणि हा जो लेखाजोखा आहे हा आपल्याला देखील कळावा आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या 7 कार्यक्रमांचं आम्ही नियोजन केलं होतं। त्यातला आजचा कार्यक्रम हा 6वा होता आणि दुपारी मी आता जळगावला जाऊन या कार्यक्रमाची सांगता करणार आहे। उद्योगाची चौकशी नाशिकसाठी झालेली आहे। ऑटोमोबाईल सेक्टर मधला आहे आणि दुसरा डिफेन्स मधला आहे आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की 5 डिफेन्स क्लस्टर जी मंजूर झाली त्याच्यामध्ये नागपूर आहे, शिर्डी आहे, नाशिक आहे, पुणे आहे आणि रत्नागिरी आहे। त्याच्यामुळे नाशिकमध्ये देखील डिफेन्सवर आधारित जे प्रोजेक्ट आहेत त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहे आणि डिफेन्समध्ये देखील आपण 80% पुढे जाऊन चर्चेला प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे डिफेन्सचा देखील एखादा प्रोजेक्ट या ठिकाणी येऊ शकतो आणि हे मी जर तरवर सांगत नाही। आजच्या तारखेला तुम्ही लिहून ठेवा, डिफेन्स
किंवा ऑटोमोबाईल सेक्टर मधला एक मोठा प्रोजेक्ट काही कालावधीमध्ये नाशिकमध्ये येणार आहे. याची गुंतवणूक 3,000 कोटी पासून 8,000 कोटी पर्यंत असेल. त्यातली मधली असते. कारण डिफेन्स हबची घोषणा झाली होती सुभाष भामरेंनी केलेली आहे. इंडिया बुल्सच्या संदर्भात तुम्ही मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं तुम्ही बोलतोय आणि महिन्यात मी बोलणार होता. इंडिया बुल्सच्या बाबतीमध्ये मी प्रयत्न करतोय असं कधी बोललेलो नाही. इंडिया बुल्सची जागा काढून घेण्याचं पहिलं धाडस उद्योगमंत्री म्हणून मी केलेलं आहे. इंडिया बुल्स त्या सगळ्या कारवाईच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलेली आहे. आम्ही आमचं जे काही कोर्टामध्ये म्हणणं मांडायचं ते आम्ही सक्षमपणानं मांडतोय. असाच प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातल्या 700 एकर जमिनीवर झालेला होता. तिथे आम्ही यशस्वी झालेलो आहोत. तसंच इंडिया बुल्सच्या बाबतीमध्ये आम्ही यशस्वी होऊ. डिफेन्स क्लस्टर भामरे साहेबांनी सांगितलं होतं ते कदाचित सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल, मला त्याच्याबद्दलची कल्पना नाही. परंतु मी जे डिफेन्स क्लस्टर सांगितली 5 ती महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये डिफेन्सचा प्रकल्प हा नाशिकमध्ये येणार म्हणजे येणार. AB न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक.